नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याची आजच्या काळात आपल्या प्रत्येकाला सर्वात जास्त गरज आहे. पण त्याआधी मी तुम्हाला एक अत्यंत सुंदर आणि विचार करायला लावणारी गोष्ट सांगतो. एका गावात एक म्हातारे आणि अनुभवी शेतकरी राहत होते. एके दिवशी ते त्यांच्या लाकडाच्या गोदामात काहीतरी काम करत होते. काम करत असतानाच अचानक त्यांच्या हातातले एक अत्यंत मौल्यवान घड्याळ त्या गोदामात कुठेतरी पडले आणि हरवले. हे घड्याळ फक्त पैशानीच मौल्यवान नव्हते, तर त्यांच्या वडिलांनी दिलेली ती एक शेवटची आणि खास आठवण होती. त्यामुळे त्यांच्या भावना त्या घड्याळाशी जोडलेल्या होत्या. ते गोदाम खूप मोठे होते आणि तिथे सगळीकडे लाकडाचा भुसा, गवत, जुनी अवजारी आणि खूप कचरा पडलेला होता. शेतकरी खूप घाबरले आणि त्यांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. पण घड्याळ काही सापडेना. शेवटी त्यांनी गावातील काही तरुणांना बोलावले आणि सांगितले, जो कोणी मला माझे घड्याळ शोधून देईल त्याला मी मोठे बक्षीस देईन. बक्षीस मिळवण्याच्या आशेने ती सगळी तरुण मुले गोदामात घुसली. त्यांनी सगळा कचरा इकडे तिकडे भिरकावला, सामानाची फेकाफेकी केली. एकमेकांशी मोठ्याने बोलत त्यांनी गोदामात प्रचंड गोंधळ घातला. अनेक तास उलटून गेले पण घड्याळ काही सापडे नाही. शेवटी सगळे थकून बाहेर आले आणि निराश होऊन म्हणाले, आजोबा, आम्ही सगळीकडे शोधलं पण घड्याळ इथे नाहीये, ते कायमचं हरवलं आहे. तेवढ्यात तिथे एक लहान मुलगा आला. त्याने आजोबांना विचारले, आजोबा, मी एकदा प्रयत्न करू का? आजोबांनी निराश मनाने होकार दिला. मुलगा गोदामात गेला, पण त्याने बाकीच्या मुलांसारखी शोधाशोध केली नाही की सामानाची फेकाफेकी केली नाही. तो गोदामाच्या मध्यभागी गेला, त्याने डोळे बंद केले आणि तो तिथे अगदी शांतपणे खाली बसला. बाहेरचे लोक विचार करू लागले की हा मुलगा काय वेडेपणा करतोय. शांत बसून हरवलेली वस्तू कशी सापडणार? पण अवघ्या 10 ते 15 मिनिटातच तो मुलगा हसत हसत बाहेर आला आणि सर्वांच्या आश्चर्याला धक्का बसला, कारण त्याच्या हातात ते हरवलेले घड्याळ होते. आजोबांनी प्रचंड आश्चर्याने आणि आनंदाने विचारले, बाळा, जे काम या मोठ्या मुलांना इतके तास आरडाओरड करूनही जमले नाही, ते तू इतक्या सहज कसे केलेस? मुलगा अत्यंत शांतपणे हसला आणि म्हणाला, आजोबा, मी काहीच केले नाही. मी फक्त तिथे जाऊन शांत बसलो आणि आजूबाजूचा गोंधळ थांबण्याची वाट पाहिली. गोदामात जेव्हा पूर्ण शांतता पसरली तेव्हा मला त्या शांततेत एका कोपऱ्यातून घड्याळाच्या काट्यांचा टिक 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 असा बारीक आवाज ऐकू आला. मी डोळे उघडले, फक्त त्या आवाजाच्या दिशेने गेलो आणि घड्याळ मला सापडले. मित्रांनो, ही छोटीशी गोष्ट आपल्याला आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धडा शिकवते. आज आपल्या मनाची अवस्था सुद्धा त्या गोदामासारखीच झाली आहे. बाहेरच्या जगातील प्रचंड गोंधळ, सोशल मीडियाचा आवाज, ताणतणाव आणि हजारो विचारांच्या कचऱ्यात आपण आपली आंतरिक शांतता आणि स्वतःचा खरा आवाज कुठेतरी हरवून बसलो आहोत. आपण तो हरवलेला आनंद आणि ती शांतता बाहेरच्या जगात धावपळीत शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण सत्य हेच आहे की जोपर्यंत आपण एका जागी स्थिर आणि शांत बसत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या आतला तो मौल्यवान आवाज कधीच ऐकू येणार नाही. आणि म्हणूनच जगप्रसिद्ध झेन मास्टर आणि बौद्ध भिक्खू थिक नॅट हान यांनी सायलेन्स हे अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक त्यांनी का लिहिलं? कारण त्यांनी पाहिलं की आजचा आधुनिक मानव हा बाहेरून जेवढा प्रगत झाला आहे, तेवढाच तो आतून रिकामा आणि गोंधळलेला आहे. आपल्याकडे सर्व काही आहे, पण जगण्याची खरी शांतता हरवली आहे. तंत्रज्ञानाने आपल्याला जगाशी जोडलं, पण स्वतःपासून तोडलं आहे. हे पुस्तक आपल्याला हरवलेली तीच आंतरिक शांतता कशी मिळवायची हे एका अत्यंत सुंदर प्रवासातून शिकवतं. लेखक म्हणतात की आपल्यापैकी बहुतेक लोक हे सतत एका आवाजाच्या शोधात असतात. आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा आपल्याला काहीतरी ऐकायला लागतं. आपण घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या टीव्ही चालू करतो किंवा मोबाईलमध्ये काहीतरी पाहायला लागतो. आपण स्वतःसोबत एकटे राहूच शकत नाही. याचं कारण काय आहे? लेखक म्हणतात की आपल्या डोक्यात सतत एक रेडिओ चालू असतो. त्यांनी याला रेडिओ नॉनस्टॉप थिंकिंग असं नाव दिलं आहे. हा रेडिओ असा आहे ज्याला कोणतंही बटन नाहीये. तो 24 तास चालूच असतो. कधी तो भूतकाळातील चुकांबद्दल बोलत असतो, तर कधी भविष्यातील चिंतेबद्दल. आपण तिथे नसतोच जिथे आपण खऱ्या अर्थाने असायला हवं, म्हणजेच वर्तमान काळात. खरी शांतता म्हणजे केवळ बाहेरचा आवाज बंद असणं नव्हे. तुम्ही एखाद्या जंगलात किंवा गुहेत जाऊन बसलात, पण जर तुमच्या डोक्यात विचारांचं वादळ चालू असेल, तर तिथेही तुम्हाला शांतता मिळणार नाही. खरी शांतता ही आतून येते. जेव्हा आपला आतला कोलाहल थांबतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने शांततेचा अनुभव घेतो. लेखक त्यांच्या फ्रान्समधील प्लम विलेज या आश्रमात येणाऱ्या अनेक लोकांचा अनुभव सांगतात. तिथे येणाऱ्या लोकांना सुरुवातीला पूर्णपणे मौन पाळावं लागतं. ते लोक जेव्हा पहिल्यांदा शांत बसून जेवण करतात, तेव्हा त्यांना जाणवतं की जेवतानाही त्यांच्या डोक्यात किती विचार चालू होते.
पण जेव्हा ते जाणीवपूर्वक प्रत्येक घासाचा आस्वाद घेत शांततेत जेवतात, तेव्हा त्यांना अन्नाची खरी चव कळते आणि त्यांच्या मनाला एक अद्भुत शांती मिळते. या पुस्तकात लेखक एक अतिशय हृदयस्पर्शी विचार मांडतात. ते म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या आत एक लहान मूल दडलेलं असतं. हे मूल कधीतरी दुखावलं गेलेलं असतं, त्याला काहीतरी सांगायचं असतं, पण आपण त्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्यासाठी बाहेरच्या आवाजांचा आधार घेतो. आपण स्वतःच्याच भावनांपासून पळ काढत असतो. जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा हे आतले आवाज आणि भावना उफाळून वर येतात आणि म्हणूनच आपल्याला शांततेची भीती वाटते. आपण आपल्या भावनांना सामोरे जाण्याऐवजी मोबाईल किंवा टीव्हीमध्ये डोकं खुसवून स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण या आवाजापासून पळ काढण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला थांबायला शिकलं पाहिजे. त्यांनी एक अतिशय सुंदर आणि सोपी पद्धत सांगितली आहे, ती म्हणजे माइंडफुल ब्रीथिंग. आपला श्वास हा आपला सर्वात चांगला मित्र आहे. जेव्हा आपण आपलं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करतो तेव्हा आपण वर्तमान काळात परत येतो. मी श्वास आत घेत आहे आणि मला माहीत आहे की मी श्वास आत घेत आहे. मी श्वास बाहेर सोडत आहे आणि मला माहीत आहे की मी श्वास बाहेर सोडत आहे. हा एवढा साधा विचारसुद्धा तुमच्या डोक्यात चालू असलेल्या हजारो विचारांच्या गर्दीला एका क्षणात थांबवू शकतो. तुमचा श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा एक पूल आहे. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक श्वास घेता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरात परत येता आणि तुम्हाला जाणवतं की याच क्षणी याच ठिकाणी जीवन अस्तित्वात आहे. या गोष्टीला पुढे नेत लेखक आहाराबद्दलही बोलतात. आपण फक्त अन्नातूनच पोषण घेत नाही, तर आपण आपल्या डोळ्यांनी, कानांनी आणि विचारांनीही अनेक गोष्टी ग्रहण करत असतो. लेखक याला 4 प्रकारचे अन्न म्हणतात. पहिलं म्हणजे आपण जे खातो ते अन्न. दुसरं म्हणजे सेन्सरी इम्प्रेशन्स, म्हणजेच आपण जे काही पाहतो, ऐकतो, वाचतो तो सर्व डेटा. तिसरं म्हणजे आपले संकल्प किंवा हेतू आणि चौथं म्हणजे आपली जाणीव म्हणजेच कॉन्शियसनेस. आज आपण सोशल मीडिया, नातम्या आणि गॉसिप्सच्या माध्यमातून इतका कचरा, इतका गोंधळ आणि इतकी नकारात्मकता आपल्या मनात भरत आहोत की त्यामुळे आपलं मन आजारी पडत चाललं आहे. आपण जसं शरीराला निरोगी ठेवण्यासाठी शिळं किंवा खराब अन्न खाणं टाळतो, तसंच मनाला निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या डोळ्यांनी आणि कानांनी ग्रहण केल्या जाणाऱ्या विषारी आवाजांपासून स्वतःला वाचवायला पाहिजे. लेखकाने याला डिजिटल डाएट किंवा आवाजाचा उपवास असं म्हटलं आहे. आपण दिवसातील काही वेळ जाणीवपूर्वक कोणताही इलेक्ट्रॉनिक गॅजेट न वापरता, कोणतीही माहिती न घेता फक्त स्वतःसोबत घालवला पाहिजे. याने आपल्या मनाला डिटॉक्स व्हायला मदत मिळते. या प्रवासात लेखक आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतात, ती म्हणजे सजग चालणे, म्हणजे माइंडफुल वॉकिंग. आपण नेहमी घाईत असतो. आपल्याला सतत कुठेतरी पोहोचायचं असतं. आपली पावलं नेहमी भविष्याच्या दिशेने पळत असतात. पण लेखक म्हणतात की चालणं हे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं साधन नसू शकतं. चालणं हा एक ध्यान प्रकार असू शकतो. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमचे पाय जमिनीला कसा स्पर्श करत आहेत याची जाणीव ठेवा. ते एका कवितेच्या ओळीसारखे वर्णन करतात, तुमच्या पायांनी पृथ्वीचे चुंबन घेतल्यासारखे चाला. जेव्हा तुम्ही घाईघाईत न चालता प्रत्येक पावलाची जाणीव ठेवून चालता तेव्हा तुमचा वर्तमान काळाशी संपर्क प्रस्थापित होतो. तुमच्या डोक्यातील विचारांची गती मंदावते आणि तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या निसर्गाची, हवेची, झाडांची आणि आकाशाची सुंदरता दिसू लागते. आपण ज्या जगात राहतो ते जग किती सुंदर आहे हे पाहण्यासाठी आपल्याकडे ती आंतरिक शांतता असणं गरजेचं आहे. जर तुमचं मन गोंधळलेलं असेल तर समोर कितीही सुंदर निसर्ग असला तरी तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकत नाही. पुस्तकात संवादाबद्दलही एक अतिशय सुंदर दृष्टिकोन दिला आहे. आपण नेहमी बोलण्यासाठी उत्सुक असतो, पण लेखक विचारतात, आपण कधी खऱ्या अर्थाने ऐकतो का? त्यांनी याला डीप लिसनिंग असं म्हटलं आहे. खऱ्या शांततेचा अर्थ असाही आहे की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला पूर्णपणे, कोणत्याही पूर्वग्रहाविना आणि मध्येच न बोलता ऐकून घेता. जेव्हा तुम्ही आतून शांत असता तेव्हाच तुम्ही दुसऱ्याचं दुःख, त्याच्या भावना खऱ्या अर्थाने समजून घेऊ शकता. आजकाल नातेसंबंधांमध्ये दुरावा येण्याचं मुख्य कारण हेच आहे की कोणीही ऐकायला तयार नाहीये. प्रत्येकाला फक्त स्वतःचं म्हणणं मांडायचं आहे. पण जर तुम्ही तुमच्या आतली शांतता शोधली तर तुम्ही लोकांसोबत प्रेमाने आणि समजूतदारीने जोडू शकाल. तुमचं केवळ उपस्थित असणं, तुमची शांतता ही दुसऱ्या व्यक्तीसाठी एका औषधासारखं काम करू शकते. लेखक स्वतःचं उदाहरण देतात. जेव्हा ते व्हिएतनाममधून आले होते तेव्हा त्यांनी अनेक लोकांचे हाल पाहिले होते. त्या भयानक परिस्थितीतही त्यांनी स्वतःला कसं शांत ठेवलं आणि इतरांना कशी मदत केली याचा अनुभव ते सांगतात. ते म्हणतात की जर एखाद्या बोटीवर वादळ आलं आणि बोटीवरील सर्व लोक घाबरून पळू लागले तर ती बोट बुडण्याची शक्यता जास्त असते. पण जर त्यापैकी एक व्यक्ती जरी शांत राहिली, तिला काय करायचं हे माहीत असेल, तर ती एक व्यक्ती संपूर्ण बोटीला वाचवू शकते. आजच्या या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जगात आपल्याला ती शांत व्यक्ती बनायचं आहे.
मित्रांनो, लेखकाने या पुस्तकातून आपल्याला आपल्या स्वतःच्या आत एक सुरक्षित बेट म्हणजे आयलंड ऑफ सेल्फ तयार करायला शिकवलं आहे. बाहेरचं जग कितीही गोंधळलेलं असू दे, लोकांचा कितीही त्रास असू दे, पण तुमच्या आत एक अशी जागा असली पाहिजे जिथे तुम्ही कधीही परत जाऊ शकता आणि पूर्णपणे सुरक्षित, शांत अनुभवू शकता. ही जागा तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही. ती तुम्हाला तुमच्या श्वासातून, तुमच्या जाणीवेतून स्वतःच्या आतच निर्माण करावी लागेल. जेव्हा तुम्ही या आंतरिक शांततेचा सराव करता, तेव्हा तुमच्या कामाची क्षमता वाढते, तुमचा ताणतणाव कमी होतो आणि तुम्ही जीवनातील प्रत्येक छोट्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता. सकाळी उठल्यावर चहा पिताना फक्त आणि फक्त तो चहा पिण्याचा आनंद घेणे, त्यात भूतकाळाचे विचार न आणणे किंवा ऑफिसच्या कामाची चिंता न करणे, हीच ती खरी शांतता आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या सर्व गोष्टींचा आणि नियमांचा एक छोटासा रिकॅप करूया, जेणेकरून हे सर्व तुमच्या पक्के लक्षात राहील. आपण पाहिलं की आपल्या डोक्यात सतत एक विचारांचा रेडिओ चालू असतो, ज्याला लेखकाने रेडिओ नॉनस्टॉप थिंकिंग म्हटलं आहे. आपल्याला हा रेडिओ बंद करायला शिकायचा आहे. त्यानंतर आपण पाहिलं की खरी शांतता ही बाहेरून नाही तर आतून येते आणि ती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे माइंडफुल ब्रीदिंग. आपला श्वास आपल्याला वर्तमान काळात आणतो. आपण हेही शिकलो की आपण ज्याप्रमाणे अन्नातून शरीराचं पोषण करतो, त्याचप्रमाणे आपण दिवसभर जे ऐकतो, पाहतो, त्यातून मनाचं पोषण करत असतो. त्यामुळे आपण आपल्या डिजिटल आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. सजगपणे चालणे आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणे हे देखील शांतता मिळवण्याचेच मार्ग आहेत. आणि सर्वात शेवटी आपण आपल्या आत एक सुरक्षित आणि शांत जागा निर्माण केली पाहिजे, जिथे आपण कठीण प्रसंगात स्वतःला सावरू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यात रोजच्या धावपळीत कशा वापरणार? मित्रांनो, यावर अंमलबजावणी करणं अत्यंत सोपं आहे. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, तेव्हा लगेच मोबाईल हातात घेऊ नका. स्वतःला फक्त 5 मिनिटे द्या. शांत एका जागी बसा, डोळे बंद करा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जाणवेल की दिवसभरासाठी एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता तुम्हाला मिळाली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण कराल, तेव्हा टीव्ही किंवा मोबाईल बंद ठेवा. जेवणाच्या ताटाकडे पहा, अन्नाचा आदर करा आणि प्रत्येक घास जाणीवपूर्वक चावून खा. तुम्हाला त्या अन्नाची चव पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगली लागेल. तिसरी प्रॅक्टिकल गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कामावरून घरी परत येता किंवा घरात चालता, तेव्हा धावपळ करू नका. तुमचे पाय जमिनीवर कसे पडत आहेत याची जाणीव ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमचा जोडीदार, तुमची मुलं किंवा तुमचे मित्र तुमच्याशी बोलत असतील, तेव्हा त्यांना अर्ध्या लक्षानं न ऐकता तुमचं पूर्ण लक्ष त्यांना द्या. त्यांच्या डोळ्यात पाहून त्यांचं म्हणणं समजून घ्या. फक्त या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणतील. तुम्ही आतून जेवढे शांत व्हाल, तेवढेच तुम्ही बाहेरून अधिक आनंदी आणि सहस्या व्हाल. मित्रांनो, या विषयावर तुमचे विचार काय आहेत किंवा शांततेचा असा कोणता प्रसंग किंवा अनुभव तुम्हाला आजवर आला आहे, हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या व्हिडिओजसाठी आपल्या मराठी ग्रोथ बुक चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत शांत रहा, सजग रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.